नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता आकाशला मेसेजेस करत असते, पण तो तिच्या मेसेजेसला रिप्लाय करत नसतो. तेव्हा ती म्हणत असते, आकाशने मेसेज बघितलाय पण तो रिप्लाय का करत नाहीये, पुन्हा त्याला मेसेज करून बघू का, असं सुद्धा ती म्हणते. तरी ते आकाश आता खाली येऊन म्हणत असतो आपल्या मनामध्ये, भूमी कुठे गेली आहे, मी तिला आता रिप्लाय करत नाहीये, तर मला तिचं रिॲक्शन बघायचं होतं. तेव्हा भूमी ती आता व्हॉइस नोट पाठवत असते. ती म्हणत असते की आकाश, मी तुला ओळखायला चुकले, खरंच मला माफ कर, माझा गैरसमज झाला होता, पण तू आता मला माफ कर ना प्लीज. तेव्हा इथे व्हॉइस नोट पाठवत असताना ती बोलते. तेव्हा आकाश तिचा आवाज ऐकतो आणि म्हणतो, अच्छा म्हणजे भूमी किचनमध्ये आहे का. तेव्हा इथे आता व्हॉइस नोट त्याला जातच नसते, कारण त्याने इंटरनेट बंद केलेला असतो. तेव्हा आकाश आता किचनच्या दारामध्ये येऊन भूमीकडे बघत असतो. ती भूमी बघते आणि ती आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथून जाऊन टोमॅटो आणि काकडी घेते आणि इथे आता ती कट करत असताना तिचं पोट कापले असं ती नाटक करत असते. तेव्हा आकाश तिच्याकडे बघत असतो. आता भूमी बघते आणि ती आपलं बोट चिरल्याचं नाटक करते. तेव्हा तिला दुखापत झालेलं बघून आकाश लगेचच दारामध्ये उभा असतो. तो जोरात तिला हाक मारतो, भूमी काय झालं, आणि तो आतमध्ये येऊन तिच्याकडे काळजीने बघायला लागतो. तेव्हा इथे भूमी त्याच्याकडे बघते आणि तिने ते सगळं नाटक केलेलं असतं आकाशने आतमध्ये येण्यासाठी. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, म्हणजे अभि आता ती भूमी आकाशची माफी मागणार, मग आकाश तिला माफ करणार आणि त्या दोघांचं पूर्वीसारखं अगदी अलबेल होणार. ते दोघं जण एकत्र येणार आणि तेच आपल्यासाठी धोक्याचं असणार आहे. तेव्हा अभि म्हणतो, आई अजून असं काही झालेलं नाहीये, तो आकाश आहे ना, तो अजून भाव खातोय, त्याने अजून तिला माफ केलेलं नाहीये. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अभि अरे किती वर्ष तू आकाश बरोबर या घरामध्ये राहतोयस, लहानपणापासून राहतोयस ना, तुला माहिती नाहीये का आकाशची सवय कशी आहे ती. अरे आकाशाने त्या भूमीवरती एवढं प्रेम करतो ना, तिच्याबरोबर तो जास्त काळ नाराज राहू शकत नाही. तो लगेच तिला माफ करेल, तुला माहिती नाहीये. ती माफी मागेल आणि आकाश तिला माफ करेल आणि दोघं जण पुन्हा एकत्र येतील. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काही झालं ना तरी सुद्धा आपल्याला आता काहीतरी करावं लागेल. तेव्हा अभि म्हणतो, पण आता आपण काय करणार आहोत. तेव्हा रागिनी म्हणते, त्या भूमीला या घरातून बाहेर जायला सांग, तिला कुठेतरी बाहेरचं काम देऊया. तिने घरामध्ये जर राहिली ना तर ती सतत आकाशच्या मागे मागे करेल आणि त्याची माफी मागेल. तेव्हा अभि म्हणतो, पण आता तिला बाहेर कुठे पाठवायचं. तेव्हा रागिनी म्हणते, आहे ना एक माणूस, तो तिला बरोबर इथून बाहेर काढू शकतो. तेव्हा इथे रागिनी आता भूमी आणि आकाशमध्ये समेट न घडण्यासाठी भूमीला घरातून जायला सांगत असते. तर इथे भूमी म्हणते, आकाश थांब ना, हे बघ मी नाटक केलं होतं, मला काही झालेलं नाहीये, तू आतमध्ये यावं ना म्हणून हे नाटक होतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे सगळं कशासाठी करतेस तू. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ आकाश, मला माझी चूक कळली आहे, मी मनापासून तुझी माफी मागते, प्लीज तू मला माफ कर ना. तेव्हा इथे आकाश आता भूमीच्या समोर जात असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू हे काय करतोयस, हे बघ मी फक्त तुझी माफी मागते, तू जवळ येऊ नकोस, जरा मागेच उभा राहा. तेव्हा इथे आकाश आता भूमीच्या समोर येऊन उभा राहतो. तेव्हा भूमी खूपच जास्त घाबरते आणि आपले डोळे बंद करते. तेव्हा आकाश आता भूमीकडे बघत असतो आणि गॅस चालू असतो आणि गॅसवरती दुधाचा टोप असतो. दूध उतू जाऊ नये म्हणून आता आकाश तो गॅस बंद करतो आणि भूमीला म्हणतो, मी काही केलेलं नाहीये, पण आता तू गॅसवरती दूध ठेवलं होतंस ना, ते उतू गेलं असतं ना, म्हणून मी गॅस बंद केलाय. गॅस बघ, गॅसकडे पण लक्ष द्यायला हवंय ना. तेव्हा इथे भूमी आता खूपच जास्त ऑकवर्ड होते आणि ती खूपच जास्त लाजते सुद्धा, कारण गॅस तिने बंद करायला विसरलेली असते आणि तो आकाशने बंद केलेला असतो. ती फक्त त्याला सॉरी सॉरी एवढंच म्हणत असते. तर इथे आता रागिनी फोन करते निलांबरीला फोन केल्यानंतर ती म्हणते, आताच्या आता भूमीला फोन करा आणि घरी बोलावून घ्या. तेव्हा निलांबरी म्हणते, अहो इहिनबाई काय करताय तुम्ही, तुम्ही डायरेक्ट मला धमकीच देताय. तेव्हा रागिनी म्हणते, तुम्ही जास्त शहाणपणा करू नका, तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तुम्ही फक्त तेवढंच करा. तेव्हा निलांबरी म्हणते, अहो हो हो कशाला चिडताय, मी आत्ता भूमीला फोन करते, लगेच फोन करते आणि तिला घरी बोलावून घेते, अजिबात काळजी करू नका तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते, काळजी मी नाही, काळजी तुम्ही करा, सांगितले ना तेवढंच करा, अति शहाणपणा करायला जाऊ नका. तिला फोन करा आणि म्हणा अजून किती वेळ काम करणार आहे, घरी ये म्हणावं, कळलं तुम्हाला. तेव्हा आता रागिनी म्हणत असते की अभि काम झालं. तेव्हा अभि म्हणतो, झालं ही काम. तेव्हा रागिनी म्हणते, मग काय रे, तुझी ही सासू आहे ना, ती या वैभवाला आहे ना भुलली आहे आणि लालच आहे तिला या सगळ्याचं, मी सांगेन ते तिला करावंच लागेल. तेव्हा अभि म्हणतो, आई तू खूपच जास्त ग्रेट आहेस ग, हे सगळं कसं काय जमतं तुला. तेव्हा रागिनी म्हणते की सगळं काही जमावं लागतं, आता तुला फक्त एकच गोष्ट करायची अभि, आकाश आणि भूमीमध्ये जास्त बोलणं व्हायला नकोय, म्हणजे ते दोघं जण एकमेकांच्या समोर जास्त येणार नाही, त्यामुळे भूमी आणि आकाशमध्ये जे काही गैरसमज झालेत ना ते सुद्धा दूर होणार नाहीत, कळलं तुला. तेव्हा भूमीला जास्त वेळ आपण बाहेरच ठेवायचं. तर भूमी म्हणत असते की हा आकाश कुठे गेला काय माहिती, कधीपासून त्याला सॉरी म्हणते. तेवढ्यातच निलंबरी फोन करते आणि म्हणते की भूमी कुठे आहेस तू, अगं किती वेळ अजून काम करणार आहेस, आता खूप उशीर झाला, चल आता घरी ये चल.
तेव्हा इथे नीलंबरी जे काही बोलत असते भूमीला त्याचा आवाज जात नसतो. भूमी म्हणत असते की आई तुझा आवाज येत नाही आहे आणि फोनसुद्धा कट होतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की आईचा आवाज येत नाही आहे, मी नंतर तिला फोन करते, आधी हा आकाश कुठे आहे त्याला गाठते आणि त्याला एकदाचं सॉरी म्हणून टाकते, नाहीतर तो कुठे गायब व्हायचा. तेव्हा आता आकाश मानसीच्या रूममध्ये येतो आणि तिला म्हणतो, मानसी काय काम होतं, तू बोलावलंस का मला? तेव्हा इथे भूमी उभी राहिलेली असते. ती म्हणते, मानसीने नाही मी बोलावले तुला. तेव्हा आता आकाश पुन्हा जाणार तेवढ्यातच भूमी म्हणते की आकाश काय झालंय तुला, काय एवढा भाव खातोयस, तुला माहिती आहे ना मी तुला सॉरी कधीपासून म्हणते, आता काय उठाबशा काढू का? ठीक आहे मी आता उठाबशा काढते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मानसी ज्याला जे करायचं आहे ते त्याने करावं ना, आता मी काय सांगू त्याच्यामध्ये. तेव्हा इथे मानसी त्याला खुणावत असते की ताईला उठाबशा काढायला सांगू नकोस म्हणून. तरीसुद्धा आकाश म्हणतो आता मी काही सांगणार नाही आहे, ज्याला जे करायचं आहे त्याने ते करावं. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे मग मी आता उठाबशा काढते. तेव्हा इथे भूमी 1 2 3 असं म्हणत उठाबशा काढत असते. तेव्हा आकाश आपल्या मनामध्ये म्हणतो की भूमी नको नको, तू उठाबशा काढू नकोस, तुला असं मला बघवत नाही आहे. तेव्हा इथे आता आकाश तिला काही बोलतसुद्धा नाही, पण तिथे थांबतसुद्धा नाही. तो लगेच बाहेर निघून जातो, कारण त्याला अजून तिची फिरकी घ्यायची असते. तेव्हा भूमी म्हणते काय आहे मानसी, बघितलंस ना, म्हणजे मी याची माफी मागते, त्याला सॉरी म्हणते आणि तो सरळ बाहेर निघून गेला. तेव्हा मानसी म्हणते ताई कदाचित तुझी अवस्था त्यांना बघवत नसेल गं, तेव्हा ते बाहेर गेले असतील. तेव्हा भूमी म्हणते कसली अवस्था, आणि मी त्याची माफी मागण्यासाठीच उठाबशा काढत होते ना, पण आता तू पण बघ मी काय करते ते. जोवर तो माफ करत नाही ना तोवर मी सुद्धा शांत बसणार नाही आहे, मी माफी मागूनच राहणार. तेव्हा इथे मानसी आता हसायला लागते आणि म्हणते हे दोघं जण किती क्यूट आहेत ना, आणि तिला खूपच जास्त कौतुक वाटत असतं. तेव्हा इथे आकाश आता बाहेर जात असताना भूमी मागून येते आणि म्हणते आकाश प्लीज थांब ना आकाश, मी तुझ्या मागे मागे करते तुझी माफी मागण्यासाठी आणि तू काय एवढा भाव खातोयस. तेव्हा भूमी म्हणते आकाश प्लीज थांब ना, प्लीज मला माफ कर. तेव्हा ती आता पुन्हा माफी मागत खाली येत असते. तेव्हा तिचा पायरीवरून पाय घसरतो आणि ती पडायला जाणार तेवढ्यातच आकाश येतो आणि तिला पकडतो, तिला पडू देत नाही, तिला वाचवतो. तेव्हा इथे आकाश पुन्हा इकडे तिकडे बघायला लागतो. भूमी म्हणत असते की आकाश खरंच मी मनापासून तुला सॉरी म्हणते, मी तुला ओळखायला चुकले. तेव्हा आकाश भूमीकडे बघतो आणि तिला म्हणतो बरोबर बोललीस तू भूमी, तू खरंच मला ओळखायला चुकलीस. तेव्हा भूमीला त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटतं. त्यानंतर इथे भूमी आता सरळ उभी राहते आणि ती म्हणते की खरंच मी मनापासून तुझी माफी मागते, तू मला माफ केलेस ना. तेव्हा इथे आकाश आता तिला म्हणत असतो का पण तू काय एवढी माझ्या मागे मागे करत होतीस, त्याचं कारण सांगशील का? तेव्हा भूमी म्हणते कारण का तू मला माफ करावं म्हणून, पण तुला काय, तुला काहीच वाटत नाही आहे त्याचं, मी आपली सॉरी म्हणण्यासाठी एवढी तडफडते. तेव्हा आकाश तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला म्हणत असतो की मी तुझं सॉरी आता एक्सेप्ट केलेलं आहे, सॉरी एक्सेप्टेड. तेव्हा भूमीला खूपच जास्त छान वाटतं. तेव्हा ती जात असताना आकाश तिला म्हणत असतो काय मग आता तुझ्यासुद्धा मनामध्ये माझ्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर झाला आहे ना, मग आता आपण नव्याने सुरुवात करूया. आणि तो आपला हात पुढे करतो आणि म्हणतो की फ्रेंड्स. तेव्हा भूमी आधी त्याच्याकडे बघते आणि नंतर तीसुद्धा त्याला शेक हँड करते आणि म्हणते की फ्रेंड्स, पण ह्या मैत्रीच्या काही अटी आणि नियम असतील आणि ते तुला पाळावेच लागतील, तरच आपली मैत्री होऊ शकते. तेव्हा इथे आकाश म्हणतो काय अटी आणि नियम? तेव्हा भूमी आता त्याच्या रूममध्ये येते आणि बोर्डवरती मैत्रीच्या अटी आणि नियम लिहित असते. आकाश म्हणतो की भूमी काय करतेस तू, कसले अटी आणि नियम लिहितेस, हे बघ मी नीट वागेन तुझ्याबरोबर, हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते नाही, तरीसुद्धा आता तू हे नियम लक्षात ठेवायचे. पहिला नियम, आपल्या मैत्रीमध्ये जे काही बदल करायचे असतील, आपली मैत्री वाढवायची असेल, पुढे न्यायची असेल किंवा काही त्याच्यामध्ये अटी नियम बदलायचे असतील, ते सगळे अधिकार भूमीकडे असतील. दुसरा नियम म्हणजे फ्लर्ट करायचं नाही. तिसरा नियम म्हणजे मैत्री फक्त मैत्री असायला हवी, त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, मैत्रीपर्यंतच ती मर्यादित असायला हवी आहे. आणि चौथा नियम म्हणजे आपल्या नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, ऑनेस्टी असली पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि पाचवा नियम म्हणजे कुठलाही नियम विसरायचा नाही, नाहीतर पहिला नियम लगेच वाचायचा. त्याच्यामध्ये जर मैत्रीमध्ये काही बदल करायचे असतील तर ते सगळे नियम आणि अधिकार फक्त भूमीकडे असतील, मग तर ठीक आहे. तेव्हा ते दोघं जण बोलत असताना तिथे आजी, अथर्व आणि मानसी येऊन त्यांचं बोलणं ऐकत असतात. आणि जेव्हा भूमी बोलत असते तेव्हा आकाश फक्त तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा भूमी जेव्हा त्याची शाळा घ्यायची तेव्हाचे दिवस त्याला आठवतात.
असतात आणि तो पूर्णपणे त्या आठवणींमध्ये रमून गेलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, आकाश बाहेर येतो तर आजीने चेहऱ्यावरती हात घेतलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, आजी अगं स्वतःचा चेहरा लपवून कोण लपून बसतं बरं. तेव्हा आजी म्हणते, सॉरी मी तुमचं बोलणं चोरून ऐकलं, पण काय करू, भूमीसारखी सून असं बोलणार तेवढ्यातच आजी गप्प बसते. तर इथे आता रागिनी म्हणत असते की मला आहे ना कंटाळा आलाय या भूमी आणि आकाशला असं एकत्र बघून आहे ना, मला खूप जास्त राग येतोय, चिड येते मला. तेव्हा तिथे आजी येते आणि तिने आता बोलणं ऐकलेलं असतं. ती म्हणते, रागिनी अगं काय बोलतेस तू.